आई आज का स्पेशल बनवणार? आज आपल्याला करायचं आहे आप्पे करायचे, परंतु ते आज कसे करायचे आप्पे, आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा चीज टाकायचं आहे एकदम छान. चला तर आता मी याच्यामध्ये आता आप्याचं भिजवलं होतं काल. हे पहा आता मस्त छान भिजलेलं आहे. तर कोथिंबीर पण टाकली, एकदम सुंदर होणार आहे. त्याच्यामध्ये सर्व डाळी घातलेल्या आहे. काल भिजत घालून मी बारीक करून घेतलेलं आहे. आता छानपैकी आपल्याला आप्पे करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडा कांदा टाकणार आहे आणि कढीपत्ता. हा कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यामध्ये, भरपूर कढीपत्ता तुम्ही घालू शकता. अद्रक लसूण आणि कढीपत्ता. आता कांदा ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या दाताखाली छान लागणार आहे. आपल्याला मी चिरून टाकत आहे. नवीनच कांद्याची पात आलेली आहे मस्त छानपैकी. ती कांद्याची पात जी आहे तर ती कांद्याची पात सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी. खूप सुंदर होतं आपले आप्पे. आता आम्ही नवीन कांदा जो आहे आलेला कांद्याचा, त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट खूप छान लागते. तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे छानपैकी. एकदम मस्त छान मस्त बस असं आंबूस झालेला आहे मस्त. आणि आपल्या घरामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण हिरव्या मिरच्या ठेवून देतो, तर त्या हिरव्या मिरच्या असं पिकल्यानंतर त्याच्यामध्ये ते वाटून टाकल्या की त्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते मस्त छानपैकी. आता हा थोडासा अजून कांदा टाकते त्याच्यामध्ये. कांदा टाकल्याने कांदा अद्रक आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे याच्यामध्ये मी मस्त. आता प्रथम आपण याच्यानं आता तेल लावून घेऊया. आता आपण म्हणजे थोडासा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. सोडा टाकायचा थोडासा आपल्याला, म्हणजे छान फुलून येतात ते मस्त. थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. छान हलवून घेतो म्हणजे ते फुलून येतात मस्त. टाकून ठेवायचं का? नाही झाकून, म्हणजे रात्रभर आता ते छानपैकी मस्त मुरलेलं आहे. आता झाकून ठेवायचे, त्याची गरज नाही त्याला. आता लगेच आपल्याला लगेच तयार करायचं आहे आपल्याला. म्हटलं आज रविवार आहे तर आपण हे पहा, तुम्ही छान असा नाश्ता तयार करू शकता. तर याच्यामध्ये कसल्या डाळी घेतलेल्या आहेत आपण? उडदाची डाळ, त्याच्यामध्ये 1 ग्लास तांदूळ घेतले आणि प्रत्येकी 1 वाटी जी आहे ही 1 वाटी आपण तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता तुमच्या क्वांटिटीप्रमाणे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर सर्व डाळी, मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली, उडदाची डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ घेतली आहे, मसुराची डाळ घ्यायची आहे, मठाची डाळ घ्यायची. ह्या सर्व डाळी घ्यायची, स्वच्छ धुवून आहे ना. मी काल सकाळी भिजत घातल्या कारण आज रविवार असल्यामुळे, आणि मग नंतर संध्याकाळी ते बारीक केल्या आणि झाकून ठेवलं म्हणजे काही छान आमचं किचन आहे. या प्रकारे आपल्याला आवरायचं आहे किचन. तर होऊ शकता तर आपले रविवार ड्युटीला जायची खायचं आहे. हा आपल्याला रविवारी वगैरे काही सुट्टी नसते. तर हे पहा, अशा प्रकारे आपण आप्याचं भांडं घेतलेलं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचं आप्याचं भांडं जर खरेदी करायचं असेल तर हे पहा, खूप छान प्रकारचं आप्याचं भांडं आहे. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर मी लिंक इथं देतो, तिथे जाऊन तुम्ही अवश्य क्लिक करा. नेमके आज आपल्याला पालकचे पकोडे करायचे होते. पालक आणि बटाट्याची चटणी घालून पकोडे करायचे होते, पण नेमकी पालक माझा तिकडेच राहिला होता, ड्युटीच्या ठिकाणीच राहिला आहे पालक. म्हणजे आपल्याला मांडवळ म्हणून गावठी म्हणजे शेतातला पालक भेटला आहे छान सेंद्रिय खतातला. आणि पण आईने काल रात्रीच डाळ भिजत घातली. आई म्हणजे आज आपण मस्त छानपणे अशी आप्पे करूया. तर आम्ही तर रविवारी आणि म्हणजे जसं आपल्या मनात येईल तसं आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही असं काही ना काही ट्राय करत असतो. तर हे पहा, असं आप्याचं भांडं आपण गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला साईडली टाकायचे आहे. थोडे आप्पे टाकायचे आहे, म्हणजे पूर्ण भांडं पण आपल्याला भरून घ्यायचं नाही आहे. थोडे टाकायचे, पण प्रथम आपल्याला साईडने टाकायचे, म्हणजे मध्ये का नाही टाकायचे, आपल्याला ते जळून जाते ना. मग मध्यभागी जास्त म्हणजे उष्णता असते, कारण आपण हे पहा मध्यभागी जास्त उष्णता का असते, कारण आपण गॅसवर भांडं ठेवलेलं असतं आणि मध्यभागी उष्णता जास्त असते, म्हणून आपल्याला मध्यभागी थोड्या नंतर टाकायचं आहे. ही ट्रिक तुम्ही अवश्य लक्षात ठेवा.
तुमच्या एकही आप्पा जळणार नाही आणि खूपच छान लागतात आप्पे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला आप्पे आवडतात की नाही. सर्व डाळी असल्यामुळे त्याच्यामुळे प्रोटीन्स भरपूर भेटतात मुलांना. आपण दरवेळेस रवा पोहे वगैरे आपण करत असतो, करून कधी कधी मुलांना वेगळं आणि पूर्ण अन्न हे वाटतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण पनीर कधी आता हे आपण बटर हे पनीर आणलेलं आहे, सॉरी चीज सॉरी आहे. चीज आणलेलं आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. 2 मिनिटात होणार ते, आता फुलून येणार. प्लीज 2 मिनटं फक्त वाट पहा. 2 मिनटं वाट पहा फक्त. 2 मिनटात आपले आप्पे कसे छान असे खुसखुशीत आप्पे तयार होतात आपल्याला नंतरच चीज टाकायचं आणि किसून पोटभर छान. आप्पे आपण खातो आणि पौष्टिक पण, तेलकट पण नाही. हे पहा छान असे आप्पे फुलून आलेले आहेत. हे पहा किती छान वाटतात ते. तर डब्याला सुद्धा आपल्याला आप्पे होतात. डब्याला नेला मधले बघा पटकन लगेच हे झाले. तुम्हाला मी मगाशी बोलली होती मध्ये पटकन हे करायचे म्हणून. साईड हे बा मधले पटकन झालेले आहे. अगोदर मधले आपल्याला हे करायचं आहे. आता आपल्याला त्याच्यावरून किस जो आहे याचा चीजचा, हो तो चीज किसून टाकायचं आहे हो, आपल्याला त्याच्यावर हो. आणि झाकण ठेवायचं आहे. असे बॉल सारखे मस्त छान हो फुलून आले. आता आपल्याला त्याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे किसून. हे पहा असं चीज टाकायचं आपल्याला प्रत्येक ह्याच्यावर किसून टाकायचं आहे. सावकाश टाकायचं आहे चीज आणि आपण चमच्याच्या साह्याने आतमध्ये सारून द्यायचं आहे ते. हो पहा म्हणजे यात सुद्धा चीज व्हायला ना. दोन मिनिटं वाट पाहायची आहे. एकाच ठिकाणी चहा उकळायला ठेवलेला आहे. पुदिन्याची चटणी केली होती, पुदिन्याची चटणी ह्यामध्ये टाकलेली आहे. ती केलेली आहे. पुदिन्याची चटणी तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि येत नसेल तर आपण पुदिन्याची चटणीची रेसिपी देखील तुम्हाला दाखवणार आहोत. तर हे पहा अशा प्रकारे आपले छान असे आप्पे तयार झालेले आहेत. गॅस पेटवचं लक्षात नव्हतं राहिलं. नाही ते जळण ऑलरेडी ते गरमच झालेलं होतं. आता मस्त आपण काढून घेऊया. छान झाले दोन्ही साईडने, मस्त 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 झालेले आहे. हे पहा त्या चीजची म्हणजे जी टेस्ट आहे खूप सुंदर लागते. हे पहा मस्त मस्त छानपैकी. चला तर आपण आता काढून घेऊया बॉल्स सगळे. मस्त झाले आता छानपैकी. मस्त बॉल सगळीकडनं मस्त छान आहे असं झालेलं आहे. चला तर मग या बरं खायला तुम्ही. दादा बघ बरं कसे झाले देवाला. किती छान. हे बघा कांदा पण आलाय, किती सुंदर झाले ते बघ. मस्त पैकी ना पुदिना चटणी आणि दही याच्यावर खा. रे दादा कसे झाले बघ बरं.